नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि राज्यभरातल्या बातम्यांची आपण एक आढावा तर घेणार आहोतच, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते आणि ती बातमी आहे प्रदीप शर्मा यांच्याबद्दलची. आपण बातमी बघतोय. सुप्रीम कोर्टानं त्यांना मोठा दिलासा दिलाय. मुंबई हायकोर्टानं दिलेल्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांनी दाद मागितली आणि प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर आता 4 आठवड्यांनंतर सुनावणी होणार असल्याचं कळतंय. प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्यासाठी अजून 4 आठवड्यांची त्यामुळे मुदत मिळालेली आहे. त्यांनी या संदर्भात जी दाद मागितली होती त्याला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय आणि सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे आदेशही दिले आहेत. प्रदीप शर्मा यांना लखनबैया हत्या प्रकरणात सेशन कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. नेमकं काय घडतंय आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत वाघ. आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय घडतंय? रेणुका, आपल्याला माहिती आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना लखनबैया एन्काउंटर प्रकरणामध्ये हे फेक एन्काउंटर आहे अशा प्रकारचा आरोप त्याच्या भावानं केला होता. गुन्हा दाखल झाला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सेशन कोर्टानं मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं जे अपील त्याच्या विरोधात करण्यात आलं होतं त्यांचा भाऊ रामनारायण गुप्ता यांनी केलेलं, तर त्या अपिलाचा निकाल देताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या पीठानं 20 सदस्य पीठानं प्रदीप शर्मा यांना दोषी निश्चित करून त्यांना आजीवन कारावासाची सजा सुनावली होती. आणि याच उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात प्रदीप शर्मा यांनी दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात निकाल देताना 3 आठवडे सरेंडर होण्यासाठी सुद्धा मुदत दिली होती. पण अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांचा दावा जो आहे हा प्रथमदर्शनी स्वीकारलाय असं स्पष्ट निरीक्षण एकंदरीत दिसून येत आहे. आणखीन त्यांनी तातडीनं सरेंडर होण्यासाठी 4 महिन्याची मुदत तर दिलीच, पण त्याचबरोबर राज्य सरकारला सुद्धा म्हणणं मांडण्याची 1 महिना कालावधी दिलेली आहे. या सगळ्या विषयामध्ये प्रदीप शर्मा यांना हा खूप मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडनं मानला जातोय. त्यांचं जी मागणी आहे सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधातली, यामध्ये तथ्यांश असल्याचं एकंदरीत निरीक्षण असं आपल्याला समोर येतंय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. सेशन कोर्टानं ज्या व्यक्तीला निर्दोष सोडलं, हायकोर्टाने त्या व्यक्तीला पुन्हा एकदा सजा सुनावली, तर या सगळ्या विषयामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा आधार घेत मुंबई उच्च न्यायालयानं हा निकाल दिला याचीही छाननी आता केली जाणार आहे. राज्य सरकार या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. येत्या 1 महिन्यानंतर त्यांना 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला. धन्यवाद या माहितीबद्दल प्रशांत वाघ, आमचे प्रतिनिधी, याविषयी आपल्याला माहिती देत होते.